श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे 16 एप्रिल, वार बुधवार आणि आज आलेली आहेत संकष्टी चतुर्थी. प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थी तिथी ही येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं. चैत्र महिन्यात येणाऱ्या चतुर्थीला भालचंद्र संकष्ट चतुर्थी असे म्हटले जाते. संकष्टी चतुर्थी हे हिंदू धर्मातील एक महत्त्वाचे व्रत आहे जे भगवान गणेशाला समर्पित आहे. या दिवशी अनेक जण श्री गणेशाची पूजा करतात आणि उपवास करतात. खास करून स्त्रिया आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि चांगल्या भविष्यासाठी प्रार्थना करतात. या व्रताचं धार्मिक महत्त्व म्हणजे अडचणी दूर करणे आणि सकारात्मकता आणणे. या दिवशी गणेशाची पूजा केल्याने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. तसेच जीवनातील सर्व संकटे दूर होतात. घरात सुख शांती नांदत असते आणि मुलांचे आरोग्य हे चांगले राहते. योगायोगाने ही चतुर्थी तिथी बुधवारी आलेली आहेत. बुधवार हा श्री गणेशाला समर्पित असणारा दिवस आहे आणि याच दिवशी ही चतुर्थी देखील आलेली आहेत. त्यामुळे अतिशय दुर्मिळ योगायोग जो आहे तर तो निर्माण झालेला आहे. धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत. आज बुधवार संकष्टी चतुर्थीचा तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण संध्याकाळी इथे लावा फक्त एक दिवा आणि दिव्याखाली ठेवा ही एक वस्तू. एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल. 7 पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन घरात धनसंपत्ती पैसा हा येऊ लागेल. घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. तर असा हा दिवा कुठे लावायचा आहे, दिव्याखाली कोणती वस्तू ठेवायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी तुम्ही 6 वाजल्यापासून ते 9:30 वाजेपर्यंत हा एक दिवा आपल्या घरामध्ये लावायचा आहे. या दिवशी गणेश तत्व हे नेहमीपेक्षा पृथ्वीवरती जास्त प्रमाणामध्ये जागृत असते. त्यामुळे या काळात केलेले उपाय हे खूप प्रभावी ठरत असतात. तसेच सायंकाळी आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते. तिन्ही सांजेची वेळ असते. यामुळे त्या वेळेमध्ये हा उपाय जर केला तर या उपायाचं निश्चितच फळ प्राप्त होते. दिव्याला धार्मिक दृष्टीने खूप महत्त्व दिले जाते. दिव्याचा प्रकाश अंधाराला हरवतो आणि ज्ञानाचा प्रकाश आणत असतो. जर आपण या दिवशी हा उपाय केला तर आपल्या आयुष्यातील देखील अंधार हा दूर होईल. दिव्याला प्रकाश देण्याच्या प्रकाशाचे प्रतीक मानले जाते. दिव्याला सकारात्मक ऊर्जा आणि लक्ष्मीचे देखील प्रतीक मानले जाते. ज्यामुळे विशेष तिथीवरती दिव्यासंबंधित काही उपाय जर केले तर घरात सुख समृद्धी येत असते. तसेच दिव्याचा प्रकाश देवाच्या अस्तित्वाची आणि शक्तीची आठवण करून देत असतो. जेव्हा आपण हा दिवा आपल्या घरामध्ये लावतो तेव्हा देवी देवता हे प्रसन्न होतात आणि घरात सुख समृद्धी येत असते. जर आपल्या घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असेल, आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल, कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल, एखादा उद्योग व्यवसाय आहे तो चांगला चालत नाही, त्यामध्ये वृद्धी होत नाही, तसेच तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल, सतत तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल, घरात सुख शांती समृद्धी ही टिकत नसेल, सतत घरामध्ये संकट अडचणी अडथळे येत असेल तर हा उपाय तुम्ही आज संध्याकाळी नक्की करा. हा उपाय केल्याने साक्षात लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि श्री गणेशाच्या कृपेने आपल्या घरातील आयुष्यातील सर्व संकट अडचणी अडथळे हे दूर होतात आणि धनसंपत्तीचे योग जे आहेत तर देखील जुळून येत असतात. आता उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये जो दिवा तुम्ही नेहमी लावता तर तो लावून घ्यायचा आहे. धूप दीप अगरबत्ती लावायची आहेत आणि यानंतर या उपायाला सुरुवात करायची आहे. उपाय करण्यासाठी आपल्याला थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे. त्या कणकेमध्ये हळद घालायची आहे. थोडासा पिवळसर रंग येईल एवढी हळद त्या कणकेमध्ये घालायची आणि त्या कणकेचा एक 4 मुखी दिवा तुम्हाला तयार करायचा आहे. म्हणजेच 4 दिशेला 4 वाती लावता येईल असा चौमुखी दिवा तुम्हाला तयार करायचा आहे. जर तुम्हाला कणकेचा दिवा तयार करणं शक्य नसेल
तर मग तुम्ही मातीची पंती देखील घेऊ शकता, तिथे सुद्धा तुम्ही 4 दिशेला 4 वाती लावू शकता। यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे। प्लेटमध्ये तुम्हाला सर्वप्रथम कुंकवाने एक स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि त्या स्वस्तिकवरती तुम्हाला एक मूठभर मसूर डाळ जी असते तर ती ठेवायची आहेत। यानंतर त्या डाळीवरती हा चौमुखी दिवा तुम्हाला ठेवायचा आहे आणि हा दिवा आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पांसमोर ठेवून प्रज्वलित करायचा आहे। दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्यामध्ये आपल्याला एक कापराची वडी टाकायची आहे। यानंतर दिव्याला चारही बाजूने तुम्हाला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे, अक्षत अर्पण करायचे आहेत, फूल असेल तर फूल अर्पण करायचं आहे। यानंतर तिथेच बसून तुम्हाला एक वेळा गणपती अथर्वशीर्षमचं पठण करायचं आहे, एक वेळा गणपती बाप्पांचा संकटनाशक स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि 108 वेळा तुम्हाला ओम गण गणपते नमः या महामंत्राचा जप करायचा आहे। यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला श्री गणेशाकडे तुमच्या घरातील आयुष्यातील जे काही अडचणी आहेत, जे काही संकट आहेत तर ते दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत। आता हा दिवा तुम्ही लावल्यानंतरनं कमीत कमी रात्री 12 वाजेपर्यंत चालू राहील याची विशेष काळजी घ्यायची आहे। जर तुम्ही दिव्यामध्ये तूप घातलेलं असेल तर पुन्हा तुम्ही तूप घालू शकता किंवा तेल घातलेलं असेल तर पुन्हा थोडंसं तेल जे आहे तर ते दिव्यामध्ये तुम्हाला टाकत राहायचं आहे। तुपाचा किंवा तेलाचा तुम्ही कोणताही दिवा जो आहे तर तो लावू शकता। तर अशा पद्धतीने हा एक उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे। मसूर डाळ जी आहे तर ती श्री गणेशाला अतिशय प्रिय आहेत। या दिवशी बघा कर्जमुक्तीसाठी मसूर डाळीचा प्रभावी उपाय सुद्धा केला जातो। असं म्हटलं जातं की या दिवशी एखादी व्यक्ती मनोभावे श्री गणेशाला मसूर डाळ अर्पण करते, त्या व्यक्तीचे जे काही कर्ज आहे तर त्या कर्जातून मुक्त होण्यासाठी मदत होते, कर्ज फेडण्यासाठी योग्य मार्ग मिळतो, त्याच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत असते आणि जेव्हा ही डाळ आपण दिव्याखाली ठेवतो तेव्हा लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते, तसेच श्री गणेशाचा आशीर्वाद हा देखील प्राप्त होतो। चौमुखी दिवा लावल्याने आपल्या घरावर येणारं चारही बाजूचं संकट जे आहे तर ते दूर होतं आणि या चारही दिशेने घरामध्ये धनसंपत्ती जी आहे तर ती येऊ लागते। या चारही दिशेने आपली प्रगती जी आहे तर ती होत असते आणि म्हणून असं म्हटलं जातं की चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशासमोर एक चौमुखी दिवा आवर्जून लावावा आणि म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे तर तो आज संध्याकाळी करायचा आहे। तसेच तुमच्या घराजवळ जर शमीचं झाड असेल तर त्या शमीच्या झाडापाशी सुद्धा तुम्ही एक दिवा नक्की लावा। या झाडामध्ये साक्षात भगवान शिवशंकर आणि श्री गणेश वास करतात। या झाडापाशी दिवा लावल्याने घरातील आर्थिक समस्या या दूर होतात, घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदत असते आणि घरातील दारिद्र्य हे दूर होते। तर अशा पद्धतीने तुम्हाला हे छोटे छोटे उपाय जे आहे तर ते आज करायचे आहेत। सुतक असेल तर तुम्हाला यामधला कोणताही उपाय हा करता येणार नाही। घरातल्या स्त्रीला मासिक धर्म असेल तर तिने सुद्धा हा उपाय करायचा नाही। स्त्रियांना जर मासिक धर्म असेल तर मग त्या घरातील इतर कोणताही सदस्य हा उपाय करू शकतो। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।